सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू. सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू. गप्प बसलेले नवरे मग लागले हळूच मध्ये बोलू. बोलता बोलता हमरी तुमरी बाचाबाची वाढली. धाकट्यानं हळूच मग नवी युक्ती काढली. म्हटला, एकत्रात दादा आता आपलं काही जमणार नाही. एकत्रात दादा आता आपलं काही जमणार नाही आणि वाटणी केल्याशिवाय आपल्या घराचा प्रश्न काही मिटणार नाही. थोरल्यानेही होकार दिला, पंचायत बोलवायला निघून गेला. थोरल्यानेही होकार दिला, पंचायत बोलवायला निघून गेला. इथे पंचायत कोण आहे? हा सीई कोण इथे? पंचायत. थोरल्यानेही होकार दिला, पंचायत बोलवायला निघून गेला. 50 वर्षांचा संसार त्यांचा अंगणात यांनी जमा केला. घरदार सामानाचे 2 हिस्से होऊ लागले. घरदार सामानाचे 2 हिस्से होऊ लागले. कळवणारे डोळे त्यांचे एकमेकांकडे पाहू लागले. झालं का रे सगळं वाटून? सरपंचाने प्रश्न केला. अवघडल्यासारखं करत थोरला हळूच बोलून गेला. बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही, त्याच्याकडे द्या बाबा, माझ्याकडे घेतो आई. ऐकून त्याचं बोलणं त्या दोघांचं काळीच फाटलं आणि कळवळणारं मन त्यांचं विधात्याला म्हणू लागलं, देवा असा दिवस दवण्याआधी आम्हालाच का नेलं नाहीस? देवा असा दिवस दवण्याआधी आम्हालाच का नेलं नाहीस? अरे पोटी पोरं देण्यापेक्षा वांझोट का केलं नाहीस?